अवतारी अवतारी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली हरी थोडस कमी झालं थोडस पाहता लोचनी सुख झाले वो साजनी साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी हरि सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले मो साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले वो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल परावा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरि तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे
हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी हरी जय जय राम हॅलो पुण्य फळले बहुता दिसा पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो झालो सन्मुख तो कैसा संत चरण महाराजांचा आवाज सन्मुख तो कैसा संत चरण पावलो पुण्य फळले बहुता दिसा पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो कैसा संत चरण पावलो आज विठ्ठले माझी कोणी आज पिटले माझे कोण आज भव पिटले दुःखाची साखळी बहुता जन्मेचे साकडे हे कोंडाटले पुढे परब्रह्म सावळे हे कोंदाटले पुढे परब्रह्म कोंदाटले पुढे परब्रह्म आलिंगना संताचिया आलिंगन संताचिया दिव्य झाली माझी काया दिव्य झाली माझी काया हे मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता हे मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता आजी फिटले माझे कोडे आजी पिटले माझे कोडे भव दुःखाची साखळी भव दुःखाचे सागरे हे कोंडाटले पुढे परब्रह्म सावळे हे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे हा कोंदाटले पुढे परब्रह्म कडक्कर महाराजांचा तुका म्हणे धन्य झालो इको कमी करा सुखे ताचिया धालो संतासिया झालो हे लोटांगणी आलो पुढे भार देखोनी आलो टांगणे आलो पुरे भार देखो आलो टांगणे आलो पुढे भार देखो तुका म्हणे धन्य झालो कमणे धन्य झालो सुखे संताचिया धालो हे संताया झालो हे लोटांगणी आलो पुढे भार देखोनी ते लोटांगणे आलो पुढे भार देखोनी ते लोटांगणे आलो पुढे भार देखोनी आज पिटले माझे कोडे आज पिटले माझे कोण भव दुःखाचे साकडे भजनाचे साकडे हे कोंडाटले पुढे परब्रह्म सावळे कोटा
माई हरि हरि गोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार कुमाई गोबार गोबार कुमाई गोबार चालीपुरती सूर द्या. इको कमी असू द्या, फक्त शब्द कळले पाहिजे. असा सिंगल इको द्या, फक्त आवाज द्या. शार्प ठेवा शब्द. ना रे रे आ ना. रे आ रे नो. आ रे रे नो दे रे आ ना रे नो. आ ना रे नो दे रे नो रे. पुण्य फळले बहुत दिस. पुण्य फळले बहुत दिस. पुण्य फळले बहुता दिसा पुण्य फळले बहुता दिसा पुण्य फळले बहुत दिस. भाग्यवूद या ठसा. पुण्य फळले बहुता दिसा भाग्यवृत या ठसा. झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. झालो झालो
पुढे परब्रह्म सावळे 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 आलंच का परब्रह्म ब्रह्म 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 सावळे ब्रह्म सावळे ब्रह्म सावळे ब्रह्म सावळे ब्रह्म सावळे ब्रह्म परब्रह्म सावळे परब्रह्म सावळे परब्रह्म सावळे परब्रह्म सावळे परब्रह्म सावळे सावळे परब्रह्म सावळे 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 परब्रह्म सावळे परब्रह्म सावळे परब्रह्म सावळे परब्रह्म सावळे थोडा बेस परब्रह्म 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 सावळे परब्रह्म सावळे 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 परब्रह्म 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 सावळे परब्रह्म 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 सावळे सावळे परब्रह्म सावळे परब्रह्म सावळे परब्रह्म सावळे परब्रह्म सावळे परब्रह्म सावळे परब्रह्म पर हरी
पर परब्रह्म सा सा रे ना हरे सावरे सावरे रे सावडे 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 मोरा हरे मोरा परब्रह्म सावळे हे सावळे
सावळे सावळे आजी पिटले माझे कोडे आजी पिटले पुण्य फळले बहुता दिसा पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो आजी फिटले माझे कोडे भवदुःखाचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे आलिंगन संताची या दिव्य झाली माझी काया मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता आजी फिटले माझे कोडे भवदुःखाचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे तुका म्हणे धन्य झालो सुखे संताची याद धालो लोटांगणी आलो पुढे भार देखोनी किंवा वैष्णव भार देखोनी आजी फिटले माझे कोडे भवदुःखाचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे समचरण सरोजम सांद्रणीला बुदाभम जगन्नित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम गंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचे या दुसरे चरणा संताचे या दुसरे चरणा संताचे कृपादाने कथे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे 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 दुसरे चरण संताची 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विचारो बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पिटे तटे भीमरत्यं वरम पुंडलिकाय धातुम निंद्रे समागत तिष्ठम तमानंद कन्नौ परब्रह्मलिंगम भज पांडुरंगं ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा हे करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो हरी लाधलो पावन झालो चराचर हरी ओ ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी
आता नमो साधू सज्जनास जेणे केलेला उपकाराच्या परोपकारासाठी देह कष्ट भीती सुधर्म संगती आचरण. आता नमो जनक जननी हा देह उत्पन्न जये पासोनी सदा भजनी रत करुणी सत्कार्यासी लाविला. आता नम रंग भूमिका कीर्तनी उभेती ही लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत. मस्तक माझा पायावरी या वार करी संताच्या शरण शरण जी हनुमंता. शरण शरण जी हनुमंता. शरण शरण जी हनुमंता. शरण शरण जी हनुमंता. तुझा आलो रामदूता. तुझा आलो रामदूता. आलो रामदूता. तुझा आलो रामदूता. तुझा आलो रामदूता. शरण शरण दे हनुमंता. शरण शरण दे हनुमंता. तुम्हारो रामदूता. तुम्हारो रामदूता. शरण शरण जी हनुमंता. शरण शरण जी हनुमंता. शरण शरण जी हनुमंता तुझा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ महान भगवत भक्त वारकरी संप्रदायातील कडसरूपी गणल्या जाणारे वैराग्याची मूर्तिमंत पुतळे पंचम वेदाचे निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधव संसार गतिरोधक पंढरीपत साधक बोलोबा कुमार कनकाई माताचे सुपुत्र तुकोबाराई यांचा 4 चरणाचा संत पर प्रकरणातील गोड असा अभंग आहे. तुकोबारांनी या अभंगाद्वारे जीवनामध्ये ज्या अनुषंगाने संतांची प्राप्ती झाली तो असणारा अनुषंग आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. तुकोबाराय म्हटलंय संत महात्मे ज्या अर्थानं प्राप्त झाले त्या अर्थानं सामान्य गतीनं नाही, संत प्राप्त होण्याकरता मला असणार अनेक दिवसाचा प्रवास करावा लागला. अनेक दिवसाचा संतांची प्राप्ती करण्यासाठी मी अनेक वेळा जन्म घेतले, अनेक वेळा, आणि जन्म घेतल्याच्या नंतर अनेक जन्मामध्ये कमवलेलं पुण्य आणि त्या पुण्याच्या आधारे आणि अनेक जन्मापासून माझं भाग्य कधीच मला साथ देत नव्हतं. पण पुण्य आणि भाग्य 2 गोष्टी एकदाच असणार फळाला आल्या. पुण्य फळाला आलं आणि भाग्य उदयाला आलं. आणि त्या 2 गोष्टी एका ठिकाणी ज्या दिवशी आल्या त्या दिवशी मला संत प्राप्त झाले. नव्हे, महत्वाचा शब्द आहे. संत चरण पावलो. संत प्राप्त होण्यापेक्षाही संतांचे पाय प्राप्त होणं महत्वाचं आहे. संतांच्या पायांना किंमत आहे. ते संत महात्म्यांचे पाय माझ्या जीवनात प्राप्त झाले. आणि महाराज सांगतात त्या संत महात्म्यांनी मला जगताचा अनंत ब्रह्मांडाचा विटेवरच्या मालकाचं मला दर्शन करून दिलं. आणि तुकोबाराय म्हटले त्या भगवंताच्या दर्शनानं माझा जीव तरी पुनीत झालाच, पण माझ्या शरीराला सुद्धा पवित्रता प्राप्त झाली. दिव्य झाली माझी काया. पण कधी हे मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. त्या संतांच्या पायावरती माझं मस्तक ठेवलं आणि माझी काया, माझं शरीर दिव्य झालं. आणि तुकोबाराय म्हणतात मी धन्य झालो. सुखे संताची या झालो. संतांच्या संगतीमध्ये जाऊन मला धन्यता प्राप्त झाली. माझं जीवन अनेक अवतार घेऊनही धन्य झालेलं नाही, पण ते नुसतं संतांच्या संगतीत जाऊन धन्य झालं असं तुकोबाराय अभंगाद्वारे सांगण्याचा प्रयत्न करतायत. परिहार देणं हे भक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे संगनाळ कर्नाटक राज्यामध्ये परिसरामध्ये नामवंत सप्त्यापैकी हा एक नामवंत सप्ताह होतो. मी पूर्वी 2 वर्ष येऊन गेलो.
पण गॅप देत देत आलो, एकदा चालू नाही बरं का. आणि या वर्षी विशेष येण्याचा योग प्राप्त झाला, विशेष. आणि हा दिवस म्हणजे जवळजवळ इतिहासाच्या पानावरती टिपून ठेवण्यासारखा दिवस आहे, इतिहासाच्या पानावरती. कारण हा म्हणजे त्रितपपूर्ती सोहळा आहे. आज आपल्या सप्ताहाला 36 वर्ष पूर्ण होत आहेत. 36 वर्ष. एक तप, 2 तप, त्यापेक्षाही त्रितपपूर्ती सोहळा आहे. एक तप कुणाचाही पूर्ण होईल. लोक म्हणते दादा 12च वर्ष चलते हो. तुमच्याकडे म्हणतात का किती भराटा, भराटा किती दिवस चालतो, किती दिवस, 12 वर्ष. लईत लईत चालून चालून त्याच्या पुण्याईनं चाललं तर 24 वर्ष. पण याला मात्र अधिक पुण्याई लागली. या संगनाळ गावाचं पुण्य अधिक आहे, म्हणून तर 3 तपाची पूर्ती होते. होऊ देत नाही महाराज देव. माणसं म्हणतात कथा लावली तरी 3 वर्ष लावली पाहिजे, पुराण लावलं तरी 3 वर्ष लावलं पाहिजे. का 3च वर्ष, 3दा. आपण 3 हे अपयशी किंवा आपल्या मोकळ्या भाषेत आपीशी खरतड समजतो, पण नाही, 3 हे सगळ्यात शुभ आहे. कारण ब्रह्मांडाचे करते करविते धनीच 3 आहेत. तिघांच्या वरता ब्रह्मांडाचा कारभारच नाही. भगवान भोलेनाथ, भगवान विष्णुदेव आणि भगवान ब्रह्मदेव या तिघांच्या पलीकडचा दुसरा कारभार आहे का हो? नाही महाराज. 3 आकडा शुभ आहे. म्हणून तर त्रितपपूर्ती सोहळा विशेष सोहळ्यातील अजून दिवस सुद्धा विशेष आहे. 5वा दिवस मागून भेटत नाही. आणि दादांनी मला, आमच्या रमेश दादांनी होऊन दिला, तुम्ही हाच दिवस घ्या. मी थोडा अलीकडच मागत होतो, म्हणले नाही तुम्ही आम्हाला दिवसच देत नाही. 2ही वर्ष तुम्ही पहिलाच दिला, या वर्षी मनावर दिला पाहिजे. आमच्या रमेश दादांनी हा दिवस प्राप्त करून दिला. 7 मात्र उत्कृष्ट आहे. परिसरातील सगळी सद्गुरु दादासाहेबांच्या फडावरील निष्ठावंत टाळकरी मंडळी उपस्थित आहे. आमच्या फडाचं वैभव, आमच्या फडाची 2 रत्न, एक आमचे माधव दादा आचवलेकर आणि दुसरे आमचे प्रातस्मरणीय आदरणीय श्री आमचे मोठे बंधू संतोषजी महाराज असणारे 2 आमच्या फडाच्या संबंधात रत्न आहेत. आणि आमचे हजारे महाराज तेही आमच्या फडावर आज आले, म्हणून तेही आज आमचे फडकरी झाले बरं का. असो समस्तांच्या साथीत. आणि हे यूट्यूब चॅनल सुद्धा आपल्या समोर आहे. यूट्यूब चॅनल सुद्धा भावाचंच आहे आणि तुम्ही सुद्धा आमचेच आहात. या समस्तांच्या साथीत आपल्याला सेवा करायची आहे. प्रकरण संतपर आहे. जगतामध्ये तुकोबाराय सांगतात सगळ्या गोष्टी जरी सुलभ असतील तरी संत हे दुर्लभ आहे. जवळजवळ आपल्याला कितीतरी प्रमाण देता येतील, संत दुर्लभ आहेत. त्याचे बहु अवघड असे संत भेटी. चंद्रामृत सुखे सेवेल, सेव भेल असता जाता रविधर वेल, असता जाता रविधर वेल, बाया हे सागर तरवेल, बाह्य हे सागर तर वेल, परित्याचा दोषी भेटी न होईल, परित्या साधूची भेटी न होईल गा, परित्या साधूसी भेटी न होईल, परित्या साधूची भेटी न होईल गा. ऐसी कैसी आने भेटती ते साधू, ऐसे ऐसे आने भेटती ते साधू, ऐसे ऐसे आने भेटती ते साधू, ऐसे ऐसे आने भेटती
चंद्र अमृत गोड प्रमाण दिले दादांनी. सुके शेववेल असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरेल अथवा तरवेल, परित्या साधूची भेटी न होईल गा. जगतात सगळ्या गोष्टी जरी सुलभ असतील तरी संत भेट दुर्लभ आहे. चंद्राचं अमृत दुर्लभ सांगितलं भेटून जाईल. सूर्य थांबणारच नाही. सूर्य थांबतो का? कुणाच्या बाप्पाला थांबत नाही, पण त्याला सुद्धा थांबवता येतं. थांबवलं का नाही त्या सूर्याला? कोण थांबवलं? एका सर्वसामान्य स्त्री आणि पतिव्रतेनं, सयामातेनं काय म्हटले होते? दिवस निघाला का तुझा नवरा मरून जाईल. सयामाता म्हटले निघतोसच कसा बघूत. 3 दिवस त्याला उगवता आलं नाही. जमलं नाही महाराज, त्याला थांबवता येतं. बाह्या हेळा सागर न पोहता येणारा माणूस पोहून जाईल. जहाजात बसला की पलीकडं. परित्या साधूची भेटी न होईल गा. संत भेटत नाही. जगतामध्ये संत, भगवंत आणि मनुष्य देह 3 गोष्टी दुर्लभ आहेत. आणि ज्या दिवशी 3 गोष्टींचा समागम झाला त्या दिवशी तुमचा उद्धार आहे. नुसता देव भेटूनही उद्धार नाही, नुसते संत भेटूनही उद्धार नाही, आणि नुसता मनुष्य देह भेटूनही उद्धार नाही. मनुष्य देह तरी अनेकांना मिळाला पण उद्धार झाला नाही. तुकोबारांना मनुष्य देह एकदा मिळाला का हो? एकदा नाही. तुकोबाराय देहावरती तुकासहित 6 वेळा आले. अंबरीश, प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेवराय 4ही युगामध्ये अवतार धारण केला. 4 युगात. चौयोगाचा भगवाना उभा कीर्तने. पाठी मागे उभी डोळा लावून ती जणी. पाठी मागे उभी डोळा लावून ती जणी. पाठी मागे डोळा लावून उभी ती जणी. पाठी मागे डोळा लावून उभी ते जणी. भक्त कोण आहे? भक्त नामा उभा कीर्तनी. 4 युगामध्ये नामदेवरांनी 5 अवतार नामासहित घेतले. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा तोच अवतार पुढे तुका म्हणून अवतीर्ण झाले. जय झान अवतारा तुका त्याचे बरोबर. तुका त्याचे बरोबर. त्याचे
तुका त्याचे बरोबर जेवढे अवतार तुकोबाराने घेतले तेवढे देवाच्या संगतीत घेतले. ऐका बर का, देव प्राप्त होते तुकोबारांना. सगळ्या अवतारात तुकोबारा देवाचे कोण होते? लढीवाळ अगदी जवळचे भक्त होते हजारे महाराज, जवळचे. तरी तुकोबारासारख्या महात्म्यांचा 5 अवतारात उद्धार झाला नाही का? उद्धारासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. मनुष्य देह 1, संतांची संगती 2 आणि भगवंताची प्राप्ती 3. त्रिवेणी संगम जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत उद्धार नाही. आणि त्रिवेणी संगम घडायचा असेल तर केवळ रमेश पाटील कलियुगातच जन्म घ्यावा लागतो. कलियुगाशिवाय संतांची प्राप्ती होत नाही. कर्ता युगाचा, त्रेता युगाचा आणि द्वापार युगाचा विचार करायला गेला, कर्ता, त्रेता, द्वापार 3 युगाचा तुम्ही जर विचार करायला गेला तर 3 युगामध्ये भगवान परमात्मा प्राप्त झाला. पण कलियुगामध्ये संत प्राप्त झाले. कर्ता, त्रेता, द्वापारामध्ये संतांनी अवतार घेतला नाही. कारण संतांच्यासाठी तुकोबाऱ्यासारख्या महात्म्यांनी अट्टहास केला. संतांची प्राप्ती व्हावी यासाठी तुकोबाऱ्यांचा अट्टहास होता माय बाप. कारण तुकोबारांना माहित आहे संतांची प्राप्ती झाल्याशिवाय जीवाचा उद्धार होऊ शकत नाही. आपल्याला देव कळायचे असतील तर मग संतच पाहिजेत. देव कळायचा असेल तर सरळ सरळ भगवान परमात्मा कळणार नाही. तुम्ही पहा, नामदेवरांना देव कळाला नाही हो. नामदेवराय देवाच्या रोज संगतीत आहेत, रोज. पण नामदेव महाराजांना भगवान परमात्मा कळाला नाही. ज्या दिवशी विश्वबा खेचरांचा नामदेवरांनी अनुग्रह घेतला आणि त्या दिवशी मग देव कुत्र्याच्या रूपातही कळाले. मग महाराज नामा मनी ऋषिकेशी कोरड्या रोट्या कैसा खास. हे देवा, अरे कोरड्या भाकरी थांब, अरे तूप घे ना. तुपाची वाटी घेऊन पाठीमागे लागले ना. देव कधी कळाला? संतांनी सांगितला. तेने भेट देवा पे आप, तेने भेट देवा पे आप, तेने भेट देवा पे आप, तेने भेट देवा पे आप. संत पायी माता देविता सद्भावे, तेने भेट देव, तेने भेट देवा पे आप, तेने भेट देवा पे आप. संता बाई माझा देवीला सद्भावे, तेने भेट दे आप देवा पे आप, तेने देवा पे आप. हरि प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. हे हरी प्राप्तीची उपाय धरावे धरावे ते पाय, तेने जगतचे पाय, धरावे संताचे ते हरि पाय. प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे ते पाय. हे हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे पाय, धरावे संताचे ते पाय, धरावे संताचे हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. संत प्राप्त होईपर्यंत भगवान परमात्म्याची प्राप्ती किमपीही होत नाही. आणि संतांच्या प्राप्तीसाठी देव प्राप्त होऊ नये तुकोबाराने किती अवतार घेतले? मी आत्ता बोलून गेलोय. 5 अवतार तुकोबारासारख्या महात्म्याने घेतले केवळ संतांच्या साठी. कारण संतांच्यासाठी तुकोबारांनी एवढा प्रवास केला. बहुता दिसा फेरा आलाया नगरा, ओ नका घेऊ भार धर्म तोची साथ. महाराज सांगतात तुका मागे दान द्यावे जी अनन्य,
संतांच्यासाठी तुकोबऱ्यासारखे महात्म्याने फेरा फिरला. दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, दुरोनी आलो मी गा. आलोनी आलोनी दुःख झाले दारुण, दुरोनी आलोनी ही यावया यथवरी होते हेची कारण, यावया यथवरी हेचे कारण हे दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन, दुर्लभ भेटी तुम्हा दुर्लभ भेटी आई झाले दर्शन, दुर्लभ भेटी हे विनवितो तुका संता, विनवितो तुका संता, दोन्ही कर जोडून दाते हो दान करा, दाते पंढरपुरा, दाते हो दान करा. विनवितो तुका संता, विनवितो तुका संता, दोन्ही कर जोडून दाते हो दान करा, दाते पंढरपुरा, दाते हो दान दुरून आलो मी गा, दुःख झाले दारुण. हे दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण. हे याव येथ बरे दुःख झाले हे दुर्लभ तुम्हा पाये हे झाले दर्शन. दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन. हे विनवितो तुका संता, कोणी कर जोडून विनवितो तुका संता, दोन्ही कर जोडून. विनवितो तुका संता, दोन्ही कर जोडून विनवितो तुका संता, दोन्ही कर जोडून. दाते हो दान करा, दाते पंढरपुरा. आवाज येत बरे, आठ माझा सोयरा. हे दाते हो दान करा, दाते पंढरपुरा. या माझ येत बरे, आठ माझा सोयरा. दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण. या वया येतवरी होते हेची कारण, दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन. विनवितो तुका संता, दोन्ही कर जोडून संत महात्म्यांच्या प्राप्ती करता. तुकोबाऱ्यासारख्या महात्म्याने एवढा प्रवास केला, एवढा प्रवास कशासाठी? संतांच्या प्राप्तीसाठी. म्हणून संत प्राप्ती कठीण आहे, बहु अवघड अशी संत भेटी. गोड प्रमाण दिलं पहा दादांनी. संतांची भेटी कठीण आहे, दुर्लभ आहे, संत प्राप्त होत नाहीत. संत प्राप्त होतात ते केवळ कलियुगातच. मात्र तुकोबारांनी सांगितलं, कलियुगात जरी प्राप्त व्हायचे असतील तरी दोन गोष्टी महत्वाच्या सांगितल्या बाबा. दोन गोष्टी, एक पुण्य आणि दुसरं भाग्य. पुण्याशिवाय संत भेटत नाहीत आणि भाग्याशिवाय संत प्राप्त होत नाहीत. आमच्या तुमच्या दृष्टीनं आम्हाला काय पाहिजे दादा? मला खीर लागली काय की वाटलं नाही, खीर लागते बर काय, मला लागली आता.
प्राप्त करायचं आहे ना, संत महत्वाचे आहे. आणि संत सहज प्राप्त होत नाहीत. पुण्याशिवाय संतांची प्राप्ती होत नाही. पुण्य नावाची वस्तू महत्वाची आहे. तुम्ही पुण्य कमावता का हो? तुमच्याकडे पुण्य कमावतात का नाहीत लोक? बोलणार का इकडची लोक की बोलायला पाकिट घेतात? पुण्य पुण्य कमावतात का नाही? पुण्य कमावता ना? कस कमावतात? पुण्य कमावण्याचे दोन प्रकार. एक पुण्य आहे शुद्ध पुण्य आणि दुसरं पुण्य आहे अशुद्ध पुण्य. आम्ही तुम्ही पुण्य कमावतोय ते कुणी शुद्ध आणि कुणी अशुद्ध. आता पहा तुम्ही, एवढी सुंदर खीर झाली, भात झाला, भज्जी झाली, भाकरी झाल्या, पडपड भाकरी होत्या, मामली खाल्या काय? खाऊन जे कीर्तन ऐकायला बसले, ऐका बर का, खाऊन जे कीर्तन ऐकायला बसले त्यांचं पुण्य म्हणजे शुद्ध पुण्य. त्याचं पुण्य नाही महाराज, त्याचं पापच होय, अशुद्ध बी नाही. पुण्याचे प्रकार पाहिजे जर झाले तर दोन प्रकार मुख्य सांगितले. शुद्ध पुण्य वर्गीकरण करा तुम्ही. आता मी इथं या गादीवरती उभं टाकून कीर्तन जे करतोय, हे कीर्तन नावाची भक्ती माझी बर का, माझी. ही शुद्ध पुण्यात मोडावी का अशुद्ध पुण्यात? शुद्ध. उग तसं बोल नका तुम्ही, खरं आहे ते बोला. काय शुद्धच की पक्क? तुमचं म्हणणं काय बाबा? हे बाबा नवर पपिया ती बाबा. बाबा काय म्हणणं आहे तुमचं? शुद्ध असेल का अशुद्ध? तुला कोणतं म्हणाव, तू काय सुधरू देतोस काय म्हणाव? मी कमावतोय ते हे पुण्य शुद्ध नाही. हे कोणतं आहे? अशुद्ध आहे, अशुद्ध. तुकोबारांनी सांगितलं, संतोष दादा, तुकोबारांनी सांगितलं तसं कीर्तन केलं असतं तर शुद्धच झालं असतं. त्याच्यापेक्षा माळ घालू नये गळा, बुक्का लावू नये भाळा, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न शेवावे, न शेवावे तट्टवृषभासी दाना, तृण मागू नये जना. कीर्तन केलेल्या गावात खाऊ नये. एवढं पोट निघाले खाऊन. कुठले आहेत बाबा? इथलेच आहेत की म्हणजे दुरून आल्यात ते इथे? ओ बस बस, अहो बोलू नका म्हणले. शांत बसून कीर्तन ऐकायचं राहते, बोलायचं राहिला. जेवणही झालं, चला लई लक्ष द्यास नाही. पुढचं काय सांगितलं? बुक्का लावू नये भाळा. बुक्का तयार आहे, माळ तयार आहे, जेवणही झालं. एवढं झाल्याच्या नंतर कीर्तनकार खुर्चीवर बसला. आमच्या रमेश पाटलांना 10 मिनिटं उशीर करावा. कुठं आहेत बोलवा की? कुठं आहेत बोलवा की? मला मोकळं करा की. मोकळाच आहेस की? कोण बांधलंय काय? बाबात म्हणणं सुद्धा खरं होतं. ते पाकिट दिल्याशिवाय जाईत ना. शुद्ध आहे का मग? अशुद्ध पुण्य. सप्त्यात दिलेली पंगत. आता जी पंगत झाली ना, ती पंगत कोणतं पुण्य? शुद्ध पुण्य आहे, शुद्ध. त्याला शुद्ध म्हणा बाबा. ती शुद्ध आहे का? सप्त्यातल्या पंक्तीत सप्त्याची पंगत जो करतो त्याचं एकच म्हणणं आहे, माझ्या घरी वारकरी यावं, टाळकरी यावं, माळकरी यावं, सगळ्यांनी यावं, पोटभर जेवण करून निघून जावं, तृप्तीचा ढेकर द्यावा. एकच आहे. कारण सप्त्याची पंगत शुद्ध याच्यावरनं
सप्त्याच्या पंक्तीत आयर नावाची वस्तू राहत नाही. राहते तुमच्याकडे असलं तर जाता जाता करून जातो. राहते का नाही. सप्ताहात आयर नाही. लग्नातली पंगत, लग्नातल्या पंक्तीत रमेश पाटील 4 वस्तू वाढून बासुंदी, कोशिंबीर, मट्टा राहते की नाही. नंबर 1 तर्रीचं वरण, असा कळीदार भात, 4 वस्तू वाढून. पण सप्त्यातल्या पंक्तीपेक्षाही लग्नातली पंगत खायला उजवी, पण पुण्य शुद्ध नाही. का? लग्नाच्या पंक्तीला काय राहते? आयर. आयर आयर महत्वाचं आहे. आता आमच्याकडे तर लिहायला लागलेत पत्रिकेवर, येथे आहेर स्वीकारल्या जाणार नाही. म्हणजे सरळ सरळ डब्बान कुंकाचा करंडा सोप देऊन बसविणार नाही. आमचा आम्ही स्वीकारू. का? डब्बेवाले फलका हांडाल्यात त्याच्यामुळं. सगळे डब्बेवाले संचाला टाकणारेच. तुमच्याकडे नसतील तसली लोक, पण आमच्याकडं सगळे डब्बेवाले संध्याकाळी टाकणारेच. फलका हाणतील म्हणजे हाणतीलच. त्याच्यामुळं तुम्ही पा तुमच्याकडे येतात का ते मूळ मुळवाटी येते का माय? मूळ म्हणजे जीवाला ते मूळच होय. मूळ आली की जीवाला मूळच. जायाला 500 रुपये आणि आयर आला 500 आणि देते कितीचं? 35 रुपयाचे अंतरायचे. 45 रुपयाचं टायल. मी वारीला नेलो तर मधून चिरून गेलो. दुसऱ्या दिवशी 45 रुपयाचं टायल. नाही गेलं तर ते 90 रुपयाचं पांघरायचं ब्लँकेट. नाहीतर त्याच्या पुढं ते 70-80 रुपयाचं लबराचं टिफिन. आमची बायको घरी गरम गरम भात पोराला टिफिनीत भरली, ते टिफिन पगळून गेलं. 1 किलो पगळूनच गेलं. ते मूळ जीवाला मूळच होय बाबा, होय की ना? मूळ. आणि कमीत कमी आयर किती द्यावं लागते? कमीत कमी 500. जेवण केल्यावर त्याच्याकडे तुम्ही जा, ज्याच्या घरचं लग्न आहे त्याच्याकडे 500ची नोट घेऊन. नका हो, राहू द्या हो. ते कशाला? त्याची काय गरज आहे? नका म्हणीत बरोबर खिशात घालते. आता हे यायला तेवढं चांगलं जमणार माय. तुम्हाला जमते बघा. सोयरिणीच्या घरी गेल्यावर पिसा काढताना बघत्यात, लसणाचा गड्डा, खोबरवाटीची चीप काढताना बघत्यात. चहा फराळ झाला की माय आता आम्ही निघत्या. मग तिनं म्हणते तसं कसं? तुम्हाला कुंकू लावायचा, इकडे या. हिनं म्हणते माय तसलं काही करू नका गो माय. हिला कसं माहित काय करायला बघणार तेच. हिला माहित आहे पक्क. नाही 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 नाही, तुम्हाला काही करायला नाही, इकडे या, तुम्हाला मज्जान आहे. हिनं म्हणते तुम्हालाच मज्जान आहे माय. बळजबरी नेऊन पाट्यावर बसते. त्याची काय गरज आहे? उग करीत बसल्या. त्याची काय गरज होती? त्याची काही गरज नाही. कॅरी बॅग द्या. उग करीत बसल्या अजून, म्हणजे बांधून न्यायची तयारी आहे आणि उग करीत बसल्या. याच्यापेक्षाही बारशाची पंगत बघा. ज्या लेकराचं बारस राहते की नाही, ते लेकरू घरात पाळण्यात झोपस ना, आज्याच्या काकत मंडपाच्या तोंडाला राहते. तुम्ही म्हणा की बाबा जावळच लेकरू आहे, घरात झोपवा, बाहेरलं होईल. घरात झोपना झालंय हो, चिडचिड करायला म्हणते. चिडचिड करायला की 500च्या नोटा गोळा करायला. अशुद्ध आम्ही तुम्ही शुद्ध पुण्य कमावलं पाहिजे. कारण तुकोबारांनी कमावलं ते शुद्ध पुण्य. आणि तुकोबारांनी जे शुद्ध पुण्य कमावलं ना,
त्याच्यासाठी दुसरं साधन वापरलं का हो? नाही. नामस्मरण नावाच्या साधनाने शुद्ध पुण्याची कमाई. आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. ए संसाराच्या अंगी अमगीच व्यसनी, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. संसाराच्या अवघित व्यसनी, आम्ही या कीर्तनी, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. संत महात्मे म्हणजे तुकोबराय सांगतात शुद्ध पुण्य कमावण्याचा प्रयत्न केला. नामस्मरणानं शुद्ध पुण्य कमावलं जीवनामध्ये आणि ते शुद्ध पुण्य अनेक दिवसाच्या नंतर आज फळाला आलं. पुण्य फळले बहुता दिसा, पुण्य फळाला आलं. अनेक दिवसाच्या नंतर कमावलं आणि ते फळाला आलं. महाराज सांगतात पुढं भाग्य उदयाचा ठसा. भाग्य 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 नावाची वस्तू महत्वाची आहे जीवनामध्ये. आमचं तुमचंही भाग्य उदयाला येतं, संतांचंही आलं. आमच्या तुमच्या दृष्टीनं आम्ही तुम्ही भाग्यवान कुणाला म्हणतो? भाग्यवान कुणाला म्हणतो? एखाद्यानं जमीन घेतली का लोक म्हणतात भाग्याच आहे. एखाद्यानं घर घेतलं लोक म्हणतात भाग्यवान आहे. एखाद्यानं 10-12 एकर जमीन घेतली, प्लॉट घेतला, घर घेतलं का लोक भाग्याचं म्हणतात. आजकाल लग्नाला पोरगी मिळणं सुद्धा कठीण झालं. एखाद्याला मिळाली आणि त्याची सोयरीक झाली, लोक म्हणतात भाग्याचा आहे हो, त्याची सोयरीक झाली, भाग्यवान म्हणतात लोक. ऐका ना, याला भाग्याचं म्हणता येतं का? पत्नी प्राप्त झाली म्हणजे भाग्यवान आहे. कुठल्या दृष्टीनं मला तुम्ही सांगा. या मंडपातल्या मंडपाच्या बाहेरच्या सुद्धा सांगा. आतापर्यंत लग्न करून भाग्यवान झाला आणि सुखी झाला असा एकतरी आहे का पट्ट्या मंडपात? एकतरी आहे का? तिकडे पलीकडे वट्ट्यावर बसलेले तिकडचा माल नकर फ्रेश दिसला. झालेलाच होय की होईना तीच होय. झालं नाही. हा घ्या लुंग्या. तुम्हाला अनुभवत नाही आता, आम्ही तर काय सांगू. जेवढ्यांची लग्न झाली, तुमच्यासाठीच हे सांगतोय आता, जेवढ्यांची लग्न झाली त्यापैकी एकाही पट्ट्यानं म्हणावं मला सुखाची प्राप्ती झाली. झाली का? नाही महाराज. जो जो या माया चक्रामध्ये पडला तो गुंतलाच. तुकोबरायासारखे महात्मे सुद्धा गुंतले. गुंतलो या संसारे कैसा झालो से अंध, मी माझे वाढवोनी माया तृष्णेचा बांध, स्वहित न दिशेची केला आपुला वध, लागले काळ पाठी शवे काम हे क्रोध, आता मज दृष्टी देई पांडुरंगा माय बाबा शरण मी आलो तुझ, मी वारोनिया बाबा. गुंतलो या संसारे कैसा झालो सी अंध, मी माझे वाढवणी माया तृष्णेचा बांध, स्वहित न दिशेची केला आपुला वध, लागले काळ पाटी सवे काम हे क्रोध, मी माझा घात केला आपापण्या घात कर, शत्रू झालो मी दावेदार, तू तो कृपेचा सागर उतरी पार. मज मीच झालो शत्रू, मीच झालो शत्रू, कैसा पुत्र दारा कैसा मित्र, कैसा पुत्र दारा कैसा मित्र, कासया घातला पासरो,
शत्रू कैसा पुत्र दारा कैचा मित्रू कासया घातला पसारू अहो जगद्गुरु तुका म्हणे ओ मी स्वतःचा शत्रू झालो मी स्वतःहून संसारात गुंतलो नव्हे पत्नी केली आणि पत्नी केल्याने मी भाग्याचा नाही मी दरिद्री झालो स्वतःचा दगड स्वतःच्या पायावरती घालून घेतला का कारण जीवनामध्ये एकदा का पत्नी केली माया जवळ आली का पुन्हा दुःख आहे दुःख कारण ती माया आपल्याला नाना परी नाचवते हात जोडून बोलतो बर का तुम्हाला नाना परी नाचवते आजपर्यंत नाचवली नाही असा एकतरी आहे का मंडपात होय बाबा आहे का नाही नाचवते म्हणजे नाचवते सूत्र आहे कारण आजपर्यंत जेवढ्यांनी लग्न केलं तेवढ्यांना नाचवलंच बघा तुम्ही नाचवल्यामुळं तर पांढरे केस झाले तोंडातले दात गळून गेले अंगावरच्या कातड्याला सुरकुत्या पडल्या बुबुळट सगळे डोळे सगळे मध्ये निघून गेले आपली दात सगळी पडून गेली कशामुळं बरं लोक म्हणतील लग्न करणाऱ्याचे काय पडनात काय पडतीत पण सुखानं पडतीत आमचे सुधारलं बिघडलं तर पाडीत येत संसार म्हणजे काय साधा आहे का नाही महाराज बरं तुम्ही मला सांगा महिला वर्ग तुम्हाला तरी सुखाची प्राप्ती आहे का लग्न करून नाही ना महाराज लग्न करून यांनाही सुख नाही लग्न करून तुम्हालाही सुख नाही आई बापाला सोडलं बहिणीला सोडलं भावाला सोडलं चुलत्या चुलतीला सोडून सगळा गोतावळ्याचा आपला परिवार सोडून अनोळखी घरी आला तुम्हाला तरी सुख आहे का किती गोड म्हणतात बघा माय याच्या घरी आल तसं काय मला काय सुख आहे काय अजिबात नाही बाई या संसार पायी बाजार भरला ग बाई या संसार पायी बाजार भरला ग बाई या संसार नगरी 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 बाजार भरला ग बाई यात सुख नाही यात सुख नाही त्यात दुःख नाही त्यात दुःख नाही यात सुख नाही त्यात सुख नाही यात दुःख नाही त्यात दुःख नाही या संसार नाही बाजार भरला ग बाई या संसार नगरी बाजार भरला ग बाई या संसार नगरी बाजार भरला ग बाई या संसार नगरी बाजार भरला ग बाई सकल संसाराची रसाय पाषाण फुटती मायाचा पंचती भरला से आणि तुझे सांगो किती सकळ संसाराची गती नसाहे पाषाण फुटती निश्चयाची मायाचा पंचती भरला से आणि कधुके सांगो सकल संसाराची स्थिती नसाहे पाषाण फुटती मायाचा पंचती भरला से आणि दुःखे सांगो किती सकळ संसाराची गती नसाहे पाषाण फुटती भयका पंचिती भरला अनेक दुःखे सांगू किती न कळे संसाराची गती नसाहे पाषाण फुटती भय काप चित्ती भरला से संसार म्हणजे दुःखाचं मूळ आहे आणि त्या संसाराचं मूळ म्हणजेच लग्न आहे मी तुम्हाला सांगतोय का तुम्हाला सुद्धा सुख नाही यांना सुद्धा सुख नाही संसार नावाच्या सागरामध्ये भाग्य तरी नोव्हे
धन पुत्र दारा निकटवास बरा संतापायी. धनाची प्राप्ती झाली भाग्यवान म्हणता येत नाही, पत्नीची प्राप्ती झाली भाग्यवान म्हणता येत नाही. आणि असणारं महाराज काय सांगतात, पुत्राची प्राप्ती झाली भाग्यवान म्हणता येत नाही. जीवनामध्ये ज्यावेळी संत प्राप्त झाले त्यावेळी तुम्ही स्वतःला भाग्यवान म्हणा. भाग्याचा उदय भाग्याचा उदय ते जोडी संत पाय ते जोडी संत पाय भाग्याचा उदय तिहे जोडिले संत पाय किंवा तिहे जोडी संत पाय. संत ज्या दिवशी आमच्या भाग्यात जोडल्या जातात तो दिवस भाग्याचा आहे. आम्ही भाग्यवान त्याला म्हणावं. आणि तुकोबारे म्हटले पुण्य आणि भाग्य दोन गोष्टी फळाला आल्या आणि मला काय प्राप्त झाले तर संतांचे चरण प्राप्त झाले. पहिल्या चरण पुण्य फळले बहुतारे पुण्य फळले बहुतारे पुण्य
झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो संत चरण पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. हो संतांचे चरण संतांचे पाय हे साधे नाहीत महाराज. संतांच्या पायाची इच्छा देव सुद्धा करतो. देव ब्रह्मा खाली लोटांगण विष्णू वंदितो चरण. ब्रह्मदेव विष्णुदेव सुद्धा संतांच्या पायाची इच्छा करतात. संतांचे पाय म्हणजे साधे आहेत का महाराज? नाही, संतांचे पाय साधे नाहीत म्हणून तर धावत चालती मागे मागे धावत चालती मागे मागे धावत चालती मागे मागे धावत चालती देवाईची राजा चरणीची माता धावत चालती मागे मागे धावत चालती मागे मागे धावत चालती मागे मागे देवाईची राजा चरणीची माता धावत चालती मागे मागे धावत चालती मागे मागे धावत चालती मागे देवाची चरणीची माती धावत चालती मागे मागे. आम्ही सुद्धा दादांच्या माग माग चालतो बर का. आमचं स्वरावर तारतम्य नसतं पण ते स्वरातले फिट्ट माणसं आहेत पण मागे मागे देवईची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. देव सुद्धा त्यांच्या चरण रजाची इच्छा करतात. रजकणाची प्राप्ती संतांच्या देव करतात. धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे मारे मागे मागे धावे मारे मागे मागे धावे मारे मागे मागे सुख दुःख सहेंगे सुख दुःख सहेंगे सुख दुःख सहेंगे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे धावे चाले मागे मागे सुख दुःख धावे तारे मागे मागे धावे तारे मागे मागे धावे तारे मागे सुख दुःख धावे चाले मागे मागे साहे सुख दुःख अंगे. देव त्यांच्या पाठीमाग धावतोय का? कारण संत हे दुर्लभ आहे आणि तुकोबारांच्या जीवनामध्ये ते संत महात्मे प्राप्त झाले. संत प्राप्त झाल्याच्या नंतर तुकोबारा म्हटले संत महात्म्यांनी मला भगवंताची प्राप्ती करून दिली, भगवंताची. आणि त्या संत महात्म्यांनी मला देव प्राप्त करून दिला. नुसता प्राप्त केला नाही, साक्षात भगवान परमात्मा माझ्या पुढे येऊन उभं टाकला अभंगाच्या दुसऱ्या चरणात. दुसऱ्या माझे पिटले माझे कोणे आज पिटले माझे कोणे आज पिटले माझे कोणे आज पिटले माझे कोणे महदुखाचे साचणे महदुखाचे साचणे
दुःखाचे साकडे भव दुःखाचे साकडे गोंधळले पुढे परब्रह्म सावळे कोंडाटले पुढे परब्रह्म सावळे आज विठ्ठले माझे डोळे आज विठ्ठले माझे डोळे आज विठ्ठले माझे डोळे भव दुःखाचे साकडे विठ्ठले माझे डोळे भव दुःखाचे साकडे परब्रह्म संत मातुड्यांनी भगवान परमात्मा प्राप्त करून दिला आणि तो भगवान परमात्मा माझ्या डोळ्यासमोर उभं टाकला. विठ्ठल 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 टाळी वाजवा टाळी टाळी भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. आजी फिटले माझे कोडे भव दुःखाचे साकडे कोंडाटले पुढे परब्रह्म सावळे. आमच्याकडे सगळी सुविधा उपलब्ध आहे. सोबत शंख सुद्धा आणलेला आहे. कोंडाटले पुढे परब्रह्म सावळे. सावळा परब्रह्म माझ्या डोळ्याच्या समोर उभं टाकला. ऐका ना, देव डोळ्याच्या समोर उभं टाकला. कुणाच्या? तुकोबाराय म्हणतात माझ्या. पण उभं टाकण्या पाठीमागं जर खरं कारण जो कोण असतील तर ते संत आहेत. संतांशिवाय भगवान परमात्मा प्राप्त होतच नाही. किती प्रमाण द्या तुम्ही, किती होत नाही. कारण
तुम्ही पहा निळोपार आहे निळोपार आहे धावा कुणाचा करता येतो तुकोबरायाचा तुक याचा धावा करीत असे धावा केला तुकोबऱ्यांचा पण आले कोण भगवान परमा निळा म्हणे तुझं नवळ देव आले निळा उठा उघडा डोळे आता मी आलोय निळोबाऱ्याने डोळे उघडले तर काय महाराज शंख चक्र पद्म वैजयंती माळ पिवळा पितांबर मुकुट कोण आहेस तू निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा देव म्हटले मी देव आहे देव तुला ओळखीत नाही जा ओळखीत नाही तुला कुणाला बोलवलं होतं तुझं लागे येते बोलाविले कुणी प्रार्थीला वाचुनी कालासी प्रार्थीला वाचुनी कालासी निळा मन तुझं लागी बोलाविल कोणी येथे लागी तुझा बोलाविल कोणी हो प्रार्थीला वाचुनी कालासी गा प्रार्थीला वाचुनी कालासी गा तुझं लागी येते बोलाविले कोणी तुझं लागी येते बोलाविले कोणी प्रार्थीला कोणी आलासी का प्रार्थीला कोणी आलासी हे देवा अरे तुला इथं कोण बोलवलंय न बोलवता कालास मी धावा करतोय तुकोबांचा तुझं इथं काय काम आहे देव म्हटलंय निळा अरे जमिनीत दाड्या गेल्या तरी भेटलो नाही रे माझ्यासाठी लोकांनी काय नाही केलं त्याची लागी व त्याची येले भोग काय नाही केलं भोगाचा त्याग केला त्याचे लागी व केलासे त्याग काय केलं नाही महाराज त्याच्यासाठी सगळं केलं तरी तो भेटत नाही भेटत ऐक ना योग्यांना भेटलो नाही रे जप्या तप्यांना भेटलो नाही तिथं मी तुझ्या पुढे आलोय निळा तुम्हाला ओळखत नाही म्हणतोय निळोबाई म्हटले ओळखीत नाही रे जा देव गेला ना निघून आणि देव निघून गेल्याच्या नंतर निळोबाई हसले योग्यांना जप्यांना तप्यांना न भेटणारा साक्षात माझ्या पुढे येऊन उभं टाकला उभं आणि ही ताकद जर कुणाची असेल तर तुकोबाऱ्यांची आहे ही ताकद आहे संतांची कारण संत दाखवतात देव संताशिवाय कुणी देव दाखवत नाही धन्य ही आनंदाची सापडली वेळ धन्य ही आनंदाची सापडली वेळ जेने संत सज्जन भेटले कृपाळ जेने संत सज्जन भेटले कृपाळ तेने फेडियाला बुद्धीचा उमळ जेने फेडियाला बुद्धीचा दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ धन्य हे सापडली वेळ धन्य हे आनंदाची सापडली वेळ धन्य हे आनंदाची सापडली वाट धन्य हे आनंदाची सापडली वाट धन्य ही आनंदाची सापडली जात नाही कोणी त्याचं काही विशेष नाही निळोबाऱ्याच्या गात्यापर्यंत कोणी जात नाही हे उगा आमचं सोंग होय धन्य ही आनंदाची सापडली वेळ जेने संत सज्जन भेटले कृपाळ तेने फेडियाला बुद्धीचा व मळ दृष्टी दाखविला यशोदेचा बाळवू यशोदेचा बाळ आम्हाला कोणी दाखवला असेल तर संतांनी दाखवला संत दाखवतात महाराज कारण एकदा का भगवान परमात्मा पाहिला का एवढा आनंद होतो तुकोबाराय म्हटले कोंदाटले पुढे परब्रह्म सावळी सावळ परब्रह्म डोळ्यानं बघितलं का आनंद होतो किती आनंद होतो
जेवढा गवळणींना आनंद झाला तेवढा आयशा गवळणी त्या आनंद भरिता वा. दृष्टी अवलोकोनी मदनाची या ताता म्हणती धन्य भाग्य आमुचे हो आता लाधले जन्म झाले कृत्याची कृत्यावो गवळणी म्हटले आम्ही आनंद भरिता झालो का तर भगवान परमात्मा प्राप्त झाला तसं तुकोबर आहे म्हटले संत महात्मा संतांनी मला भगवान परमात्मा दाखवला जीवनामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे सावळ परब्रह्म डोळ्याच्या समोर उभं टाकलं आणि तुकोबर आहे म्हटले आता असणार त्या भगवंताला पाहिल्याच्या नंतर एक असणारी इच्छा होती ना का माझे एवढे जन्म जे घेतले त्या जन्माचं फळ प्राप्त झालं पाहिजे आज खरं संतांनी जन्माचं फळ प्राप्त करून दिलं आणि जन्माचं फळ म्हणजे या देहाला ऊर्ध्व गतीची प्राप्ती आणि या देहाला ऊर्ध्व गतीची प्राप्ती मिळते सगळ्यांना जीवालाच लक्ष देऊन ऐका बरं का एवढा विषय मिळते सगळ्यांना जीवालाच पण तुकोबारांनी प्राप्त करून घेतली देहाला सुद्धा या जगताच्या पाठीवरती एकमेव असा महात्मा आहे जे तुकोबार आहे का ज्यांनी सदेह वैकुंठ गमन केलं या देहाचा पंचमहाभूताचा पंचतत्वाचा देह पंचतत्वाला न देता पंचतत्वाच्या देहासहित असणार तुकोबार प्रयाण काळी देवे विमान पाठविले प्रयाण गाडी देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले हे कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तले मानव देह घेऊन आणि सदामा गेले हे मानव देह घेऊनी निधामा गेले निळा मन सकळ संत दोष विले संत दोष विले निळा मन सकळ संत दोष विले संत दोष विले जय जय सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळांचा जीवलग सोयरा स्वामी तुकया जातारा तारक सकळाचा जीवन प्रयाण काळी देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निज धामा गेले निळा मने सकळ संत दोषविले प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलिका काळा माझी अद्भुत वर्तले मानव देह घेऊन निज धामा गेले निळामणे सकळ आमच्याकडे सगळं गुत्त आहे बर का प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तले मानव देह घेवोनी निजधामा गेले निळामणे सकळ संतत्व शिविले आणि हे सामर्थ्य कशाला असेल तर तुकोबाराय सांगतात आलिंगन संताची आलिंगन संताची आलिंगन संताची आलिंगन संताची दिव्य झाली माझी काया दिव्य झाली माझी काया दिव्य झाली माझी काया दिव्य झाली माझी काया हे मस्तक हे पाया
मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. त्या संत महात्म्यांच्या पायावरती मस्तक ठेवलं आणि माझी काया सुद्धा दिव्य झाली. शरीरासहित दिव्य विमानात बसून मला जाण्याचं भाग्य प्राप्त झालं आणि हे केवळ संतांमुळं आणि भगवंताच्या भजनानं. म्हणून सगळ्यांनी एकदा टाळी वाजून भगवंताचं भजन करायचंय. सगळ्यांनी हात वरती करा, असं करा. चला, देवाचं भजन करण्यासाठी लाजण्याची गरज नाही. लाज भय शंका दुरावीला मान टाईट असंच राहू द्या. आम्ही थोडं जाऊन चहा पिऊन येता. पार जय हो, जय जय हरी जय जय विठोबा हरे जय जय विठोबा जय 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 गोपाल जय 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 गोपाल हरि जय 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 विठोबा तुकोबाऱ्या सांगतात माझं जीवन धन्य झालं. जीवनामध्ये मला पंचमहाभूताचा देह टाकून देऊन सगळ्यांना जावं लागतं, पण संतांच्या कृपेनं आणि संतांच्या पदस्पर्शानं मी इहलोकाचा हा पंचतत्वाचा देह पंचतत्वाला न देता पंचतत्वाच्या देहासहित गेलो. तुकोबारा विशेष आहे तर सगळ्या संतांना नेण्यासाठी ऐका बरं का, देवाचं विमान आलं, गरुड आले, देवाचे सेवक आले, पण देव आले नाहीत. विशेष आहे, अलीकडचा माणूस वेगळं येणं. एकदा काय झालं, मोदी साहेबांना माझी आठवण आली. कुणाला? मोदी साहेबांना माझी आठवण आली. मोदी साहेब म्हटले, जा रे ड्रायव्हरला राजूरकर महाराजांना जाऊन घेऊन ये. मी कसा माणूस झालो आता, पंतप्रधान देशाची बोलविली म्हटल्यावर मोठा माणूस झालो का नाही? झालो म्हणा की हो, झालो, मोठा माणूस झालो. मोदी साहेबांनी विचार केला, ड्रायव्हरला पाठवून देण्यापेक्षा आपणच गेलं तर. मोदी साहेब स्वतः गाडी चालवत आले, तेव्हा गाडी सुद्धा आली तिकडून. मोदी साहेब स्वतः गाडी चालवत आले
आणि मला म्हटले राजूरकर महाराज बसा. आता कसा झालो? ड्रायव्हर पाठवून दिलेपेक्षाही स्वतः आले तर आता कसा झालो? लईच मोठा, त्याच्याहून मोठा. तसं तुकोबाऱ्यांचं आहे. दुसऱ्यांना नेण्यासाठी ड्रायव्हर आले, पण तुकोबारांना नेण्यासाठी स्वतः देव आले. देव जया पूजेले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनु मानवी देह दिव्याची केली, नत्याजी ताये अहलोकीची नेली. ज्यांची पूजा पांडुरंगानं केली, ज्यांची पूजा पांडुरंगाला करावीशी वाटली ते तुकोबार आहे. त्या तुकोबारांनी स्वतःचा देह संतांच्या संगतीनं दिव्य केला. दिव्य त्या संत महात्म्यांनी स्वतःला दिव्य बनवलं. आम्ही तुम्ही सुद्धा स्वतःच्या दिव्यत्वाची प्रतीती करायची असेल तर संतांच्या संगतीत जावं. ते कोणते संत? ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली, ज्ञानेश्वर माऊली. बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली, ज्ञानेश्वर माऊली. ज्या संतांच्या स्मरणानं, ज्या भगवंताच्या भजनानं तुकोबाऱ्यासारख्या महात्म्याने सदैव वैकुंठाचं गमन केलं आणि तुकोबाऱ्यासारखे महात्मे म्हटले मला परोच्च सुखाची प्राप्ती झाली. सुखे मी निज दोगा त्रिकूट शिखरी गा दान मिळे आईत दान ज्यांना प्राप्त झालं. आता नाही येणे जाणे, सहज कुंटले बोलणे, सहज असणारी तृप्तीची प्राप्ती झाली. असू द्या बाबा, बसू द्या बसू द्या. सहज तृप्तीची प्राप्ती झाली. सहज तुकोबाऱ्यासारखे महात्मे तृप्त झाले, संतुष्ट झाले. जीवनामध्ये तुकोबाऱ्यासारख्या महात्म्यांना इहलोक सोडून परलोकाची प्राप्ती झाली. पण कधीच येण्याची गरज नाही. येणे जाणे खेपा, येण्याची येते खंडती. ज्यांच्या येण्या जाण्याच्या खेपा खंडल्या ते तुकोबार आहे. त्या तुकोबाऱ्यांचं सगळ्यांनी प्रेमानं येणे जाणे नाही, आता राहिलो अनंताचे पाय. वा शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलोनी जाचे माहेरा भेटी रकुमाईच्या वरा. जे परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. जे भगवंताचं स्मरण करण्याकरता निश्चिंतीने गेले ते तुकोबार आहे. त्यांचं एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करा. तुकाराम 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम